राष्ट्रपती नामनिर्देशित नवनिर्वाचित खासदार व प्रसिद्ध विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी मड्डी वस्ती येथे 51 फूट उंच हनुमान मूर्तीस भेट दिली। हनुमानगड या पवित्र स्थळाला त्यांनी भेट दिली। सोमवारी शुभदर्शन घेतले। यावेळी त्यांनी श्री हनुमंताची पूजा करून परिसरातील भक्तांसोबत संवाद साधला। या प्रसंगी मी वडार महाराष्ट्राचा सोलापूर यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार उज्ज्वल निकम यांचा सन्मान करण्यात आला व सत्कार करण्यात आला। या प्रसंगी फेटा पुष्पहार शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। त्यांच्या आगमनाने परिसरात मोठा उत्साह निर्माण झाला होता। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे मनपूर्वक स्वागत केले। या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित खासदार उज्ज्वल निकम म्हणाले की हनुमानगडासारख्या पवित्र स्थळी येण्याचा माझा योग आला। ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। मी समाज हितासाठी माझ्याकडून शक्य तेवढे योगदान देण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि करत राहीन, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। या प्रसंगी भाजपचे रामभाऊ जगदाळे, शंकर चौगुले, विश्वनाथ दुर्लेकर, लक्ष्मण विटकर, बाबूराव निंबाळकर, विष्णू मुदोळकर, अरुण चौगुले, बालाजी निंबाळकर, शंकर चौगुले, लहू बनपट्टे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।